नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेदर यूट्यूब चॅनलला. आणि आज आपण बोलूया हत्ती बहार, जो हत्ती नक्षत्रामध्ये येतो. यावेळेस तर काय नक्षत्र वगैरे काही चालले नाही, कधीही बहार येतोय, त्यामुळं याला काय स्पेशली हत्ती बहार म्हणता येणार नाही. आता ही जी साईज आहे, लिंबू साईज अशी, याच्यामध्ये मृगबार किरकोळच आहे. मृगबार म्हणजे असा 5-6 गाड्या निघन, 500-600 कॅरेट. पण हत्ती बहार इतका जबरदस्त आहे ना, म्हणजे प्रत्येक झाडाला जवळपास 8-10 कॅरेटचा माल इथे आपल्याला जाणवतो आहे. 8-10 कॅरेटचा. आणि झाडाचा रूप पण तुम्ही पाहू शकता, अफाट रूप आहे. हे बघा, झाडाचा बुंदा, झाडाचं अंतर पण आहे 18x18 होतं. त्याच्यामध्ये आता आपण मध्ये जरा लागवड करत गेलेलो आहे, काही झाडं छोटे. हे बघा, म्हणजे हे जेव्हा म्हातारे होईल तेव्हा आपल्याला हे झाडं काढून हे झाडं डेव्हलप करता येईल. हे बघा बुंदा, याचा अशा प्रकारचा बुंदा झालेला आहे लिंबाच्या झाडासारखा. आणि याला असा भरपूर, म्हणजे याच्यात कसं आहे की माल लक्षात येत नाही किती माल असेल. तर शेतकरी बांधवांना एक सांगायचं आहे की अशा प्रकारचा माल जिथे जिथे आला असेल, ज्यांच्याकडे असे दिसत असेल, त्यांनी आज त्या मालाचा विचार करू नये की आपल्याला त्याचं हार्वेस्टिंग कधी येईल, मग पुढचा मृगबार आपल्याला धरता येईल की नाही. कारण हा जर मेला हार्वेस्टिंग झाला तर ताण कसा द्यायचा, किती द्यायचा, आणि एप्रिलमध्ये हार्वेस्टिंग करता येईल का, ह्या सर्व गोष्टीचा विचार आपण मार्चमध्ये करू. म्हणजे मार्चमध्ये आपण ठरवूया की याला आपल्याला कधी हार्वेस्टिंग करायचं आहे ह्या साईजला. तर ह्या साईजला आपल्याला, माझ्या मते तरी अंदाज एक येतो आहे की आपण मे 15 ते जून 15च्या मध्ये हार्वेस्टिंगला येऊ शकतो. पण त्यावेळेस जर आपण हार्वेस्टिंगला आणला तर आपल्याला पुढच्या वर्षीचा मृगबार 100% कॅन्सल करावा लागेल. पण याचा बाजारभाव बघता ह्या फळांना जो बाजार मिळेल असं हे फळ मार्केटमध्ये खूप कमी आहे. आणि त्याला जर आपल्याला चांगला बाजार मिळाला, चांगला म्हणजे 70-80, 60-70-80 असा जर बाजार मिळाला, तर मृगबाराचा आपल्याला पुढच्या वर्षीचा विचार करणं चुकीचं आहे. आणि तो जरी नाही आपण धरला तरीही याचे पैसे दुप्पट झाल्यामुळं आपल्याला पुढच्या वर्षीचा मृगबार नाही जरी आला आणि परत हत्तीबार आला किंवा आंबेबार आला तरी अडचण नाही. आणि अशा बागांमध्ये एक 25% तर आंबेबार तसंही येणारच आहे. त्यामुळं शेतकरी बांधवांनी आताच्या गोष्टीचा विचार न करता की याला आपल्याला काय करायचं. हे बघा, आता इथे आपल्याला मृगबार पाहायला मिळतो आहे. हा पण थोडा लेटचा मृगबार आहे, जानेवारी-फेब्रुवारीमध्ये हार्वेस्ट होईल. तर अशा हत्तीबाराचा आपण आता फक्त न्यूट्रिशनवर भर द्या. जे काही आपल्याला याला खत, फवारणी व्यवस्थापन, कीड व्यवस्थापन जे करायचं आहे. आणि थंडीचं जे मी तुम्हाला सांगितलं आहे, मागच्या आठवड्यापासून सांगतो आहे की थंडीमध्ये आपल्याला फ्लोचं पाणी द्यायचं आहे. तर फ्लोचं पाणी कशासाठी द्यायचं आहे, हे पळतं पाणी आहे, याचा वापसाही खूप लवकर होते. हे काल पाणी दिलं आहे आणि आज आपल्याला चालता येतं इथे. हेच जर आपण ठिबकचं पाणी 4 तास किंवा 3 तास दिलं, 2 तास दिलं, तर त्या ठिबकचं जिथं पाणी पडते तिथं आपला पाय फसतो. म्हणजे तिथले जे मुळ्या आहे त्या एकदम चोकअप होतात. उलट ठिबकच्या पाण्याने आपल्या मुळ्या जाम होतात आणि मुळी चालत नाही. फ्लोच्या पाण्याने सगळं रान ओलं झाल्यामुळं 2 फायदे होतात. एक तर सनबर्निंगला कंट्रोल मिळतो, वायबारला कंट्रोल मिळतो, आणि तुमचं साईजच खूप स्पीडने चालते. थंडीमध्ये साईजला फरक पडणारच, कमी जास्त चालणारच, पण फ्लोच्या पाण्याने तुम्हाला 3-4 प्रकारचे रोग येत नाही, जे की ठिबकच्या पाण्याने. आणि काही कमेंट्स मला आलेले आहे व्हिडिओमध्ये की पश्चिम महाराष्ट्रामध्ये शक्यतोवर ठिबक 75 ते 80% ठिबकचाच वापर केला जातो. बरोबर आहे, ठिबकचाच वापर केला जातो पाण्याची कमतरतेमुळे किंवा योग्य नियोजनमुळे. पण हे जो 1.5 महिना आहे किंवा 1-1.5 महिना आहे अतिथंडीचा, ह्या अतिथंडीच्या काळात फक्त आपण हा फॉर्म्युला बदललेला आहे. फ्लोचं पाणी मी फक्त डिसेंबर आणि जानेवारी या 2च महिन्यात सांगतो. बाकी अदरवाईज सगळे सीझन, उन्हाळा, पावसाळा किंवा सप्टेंबर-ऑक्टोबर महिना जो काही पाऊस नसेल त्यावेळेस आपल्याला ठिबकनीच पाणी द्यायचं असते. आणि ते कायम मी सांगत आलेलो आहे. फक्त आपल्याला ह्या पुढच्या जे
1 महिना आहे. आज 10 डिसेंबर ते 15, 20, 25 जानेवारीपर्यंत थंडी जोपर्यंत हेवी राहील तोपर्यंत आपल्याला फ्लोनीच पाणी द्यायचं आहे. त्यामुळं हे लक्षात घ्यायचं शेतकरी बांधवांना की फ्लोचं पाणी द्यायला सांगतो आहे म्हणजे काही कंटिन्यू आपल्याला फ्लोचंच पाणी द्यायचं असं नाही. आपल्याला पाणी हे ठिबकनीच द्यायचं आहे, पण अति थंडीच्या काळात आपल्याला फक्त फ्लोनी पाणी द्यायचं आहे. बाकी अजून काही अडचणी असल्यास कमेंट्स करा, जेणेकरून कमेंट्समध्ये तुम्हाला त्या गोष्टीवर व्हिडिओ बनवता येईल मला, किंवा त्याच्यावर उत्तर देता येईल. आणि व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.